हाय गाईज, तर शौजा बोधनासाठी भरपूर सारं सामान घेतलेलं आहे. काय काय घेतलंय ते तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करायचं आहे. आता काय काय आणलं हे तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बोधनासाठी काय काय वस्तू लागतात आधी ते तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की काय काय वस्तू घ्यायच्या आहे. तर मी सुरुवात करते शौच्या ड्रेसपासनं. आणि तुम्हाला शौचा ड्रेस दाखवते. हा मला 450 रुपयाला पडलाय आणि खूप सुंदर ड्रेस आहे. मेडी स्कर्ट आहे, हा त्यावरचा टॉप आहे गोड असा आणि त्यावरती खाली स्कर्ट आहे. ते स्कर्ट पण खूप छान आहे. काल फोटोशूट केला त्यामध्ये घातला होता, त्याचा व्हिडिओ जर नसेल बघितलेला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही बघून घ्या. तर हे मस्त असं स्कर्ट आहे, एकदम बारीक अशी त्याला लेस लावलेली आहे आणि छोटी छोटी बुट्टी आहे. तर खूप सुंदर दिसतो हा ड्रेस. हा ड्रेस घेतलाय. त्यानंतर माझ्यासाठी मी साडी घेतली. ती साडी कशी घेतली ती पण दाखवते. कॉटनची 650 रुपयाची साडी घेतली मी, ही छान अशी. त्याला पण एकदम बारीक बुट्टी आहे. मला रेड कॉम्बिनेशन पाहिजे होतं, 2-3 दुकानामध्ये फिरले पण भेटलं काही नाही, मग ही घेतली. ही पण खूप सुंदर दिसती. ही पण मी घातली होती काल फोटोशूटसाठी. त्यानंतर मेन पाहिजे असतं आपल्याला ते म्हणजे नाव. तर हे आहे शुभ बोधनांचं नाव. हे मला बसले 80 रुपयाला आणि खूप छान आहे. भरपूर मोठा स्पेस आहे याचा, खूप मोठं आहे, छान दिसतं ते एकदम. त्यानंतर मुरमुरे, मस्त असं एक मुरमुऱ्याचं पॅकेट आणलंय मोठं, कारण की आपल्याला असं एक टोकर भर लागत असतं बोरनान घालण्यासाठी, त्यासाठी ते आणलंय. त्यानंतर मेन असतात ते म्हणजे दागिने. आता दागिने मी तर घरी बनवत असते. मागच्या वर्षी जे बनवले होते त्याच्यावरती मी फोटोशूट केलं, पण मागच्या वर्षी दागिने कसे होते ते दाखवते तुम्हाला. तर मागच्या वर्षी असे गोड असे दागिने बनवले होते, आता ते बऱ्यापैकी खराब झाले. यावर्षी नवीन बनवायचे 2-3 दिवस आहेत अजून. तर संक्रांतीनंतर बोरनान करतो आपण, तर तेव्हा बनवून घेणार आहे. गुलाबी कलरचे फुलं, तिळगुळ आणि मणी. आता ह्यावेळेस मागच्या वेळेस गुलाबी कलरचं बनवलं होतं, ह्यावेळेस माझं चालू आहे की रेड कलरचं बनवायचं. त्यासाठी मी रेड कलरचं सामान आणलेलं आहे आणि खूप स्वस्त पडतं विकतच्या दागिन्यांपेक्षा, आणि आपल्याला पाहिजे ते आपण बनवून घेऊ शकतो. तर हे फुलं आणले, फक्त 30 रुपयाचे फुलं आहेत, 20 रुपयाचे मणी. त्यासाठी आपल्याला जाड दोरा पाहिजे असतो. हा असा छान जाड दोरा घ्यायचा. त्यानंतर अजून त्याला पाहिजे असतं छान छान, आणि त्यानंतर पाहिजे असतात तिळगुळ. तर जाड साईजचे तिळगुळ पाहिजे असतात. आता तुम्हाला जर होलचे भेटले तर ठीक आहे, त्यामध्ये होल असतं डायरेक्ट ओवायचे, नाही तर मग हे डायरेक्ट आपले जे खायचे तिळगुळ येतात ते फक्त मोठ्या साईजचे, ते पण त्यामध्ये बांधून आपण करू शकतो दागिने तयार. त्यानंतर डेकोरेशनसाठी अजून आणले हे छोटे छोटे पतंग. यामध्ये 12 पतंग आहेत, 12 कलरचे. अजून पण वेगवेगळे मोठे पतंग आणायचे आहेत. मागच्या वर्षी मी खूप छान बोरनान केलं होतं, त्याचा फोटो मी तर साईडला ॲड करेल, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की कसं होतं. मागच्या वेळेस मस्त ट्रेन बनवली होती एक बिस्किटांची, ती कशी बनवायची ती डिटेल रेसिपी जर पाहिजे असेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये ॲड करते. आणि ट्रेन कशी झाली होती त्याचा फोटो मी इथे ॲड करते. त्यासाठी काय काय सामान लागतं ना, ते भरपूर सारं सामान आणलेलं आहे मी. चॉकलेट बिस्किट गोळ्या त्या आधी दाखवते तुम्हाला. तर सुरुवात करूया तिळगुळापासनं. हे तिळगुळाचे 2 पॅकेट आणले. त्यानंतर लेमन गोळ्या भरपूर प्रकारचे आणले आहेत. 10-10 एक पॅकेट होतं, तर जवळजवळ 150 का 200 रुपयाचे आम्ही सगळे पॅकेट घेऊन आलो आहे. तर लेमन गोळ्यांचं पॅकेट आहे ते सगळे 3 आणि ह्या 2, 5 प्रकारच्या मस्त अशा लेमन गोळ्या आणल्या आहेत. त्यानंतर बिस्किट आणले हे छोटे छोटे 2. आणखी कॅडबरी आणि ते आणायचं आहे, ते बघूयात आता बोरनानच्या दिवशीच आणूया. हे मस्त असे बिस्किट आहेत, ते आपल्याला ट्रेन जी बनवतो ना त्याच्या चाकासाठी पाहिजे असतात हे, तर हे आणले. त्यानंतर ह्या व्हाईट कलरच्या गोळ्या आहेत, हा बोरकुट टाईप गोळ्या आहेत. या लाल कलरचे चेरी टाईप दिसतंय, खायला खूप गोड लागतं. मागच्या वर्षी आम्ही भरपूर सारं खाल्लं होतं. त्यानंतर ह्या एक प्रकारच्या जेम्स आहेत आणि ह्या एक प्रकारच्या जेम्स आहेत, 2 प्रकारच्या जेम्स आहेत. आणि हे लाडू आणलेले आहेत, ते सध्या आम्ही संपवलेत, परत आणावं लागणार आहे. त्यानंतर ही हवरी, गाजर आणलेत भरपूर सारे, त्यातले थोडेसे कट करून ठेवलेत मी. गव्हाच्या ओंब्या लागत असतात. त्यानंतर लागत असतो तो म्हणजे ऊस. तर हा फक्त 10 रुपयाला एवढा ऊस दिलाय त्यांनी मला. आणि मागच्या वेळेस मी जे घेतले होते ना सुकडे, ते खूप छान होते खण, ते मला थोडेसे महाग पडले होते. पण ह्या वर्षी मी साधे आणले, पण तुम्हाला मागच्या वर्षीचे दाखवते आधी कसे होते. हे असे मस्त मागच्या वर्षीचे सुगडे खूप सुंदर आहेत. मागच्या वेळेस जास्त घेतले होते, आता ह्यावेळेस मातीचे घेतलेत. ह्यावेळेस या प्रकारचे मातीचे घेतलेत. इथं मोठे सुगडे काही भेटत नाही, त्यामुळे असे छोटे छोटे सुगडे घेऊन येतो. गावाकडे मस्त मोठे सुगडे भेटतात. त्यानंतर अजून डेकोरेशनसाठी पतंग आणलेले आहेत.
या प्रकारचे 2-3 पॅकेट आहेत, लाईन आहेत अशा सोडायला खाली. त्यानंतर अजून थोड्या वौशाची तयारी केलेली आहे. आता वौशामध्ये काय काय घेतलेलं आहे त्या आधी आपण उद्या भाजी बनवणार, त्या भाजीसाठी इथं घेतलेले आहे. मस्त निवडून ठेवलं थोडं थोडं सामान. वाल, त्यानंतर वांग, हरभरा, वाटाणा, डिंगऱ्या, भरपूर सारे गाजर, नंतर आपले मस्त असे बोर आणलेत. खूप गोड निघलेत हे बोर, तर हे बोर आणलेत. तर हे सगळं सामान आणलेलं आहे मी, एकदम छान आहे आणि व्यवस्थित आहे. तर अजून थोडंफार सामान आपल्याला जे ऍड करायचं आहे, कॅडबऱ्या म्हणा किंवा अजून बिस्किटं म्हणा, ते आणायचे राहिले, तेवढे आणायचे फक्त. त्यानंतर मस्त असं डेकोरेशन करायचं आणि त्यानंतर बोरन्हाण घालायचं. तुम्ही काय काय तयारी केली तुमच्या बाळाच्या बोरन्हाणसाठी? 1 ते 5 वर्ष घालतात असं म्हणतात. तर 2 वर्ष मी ऑलरेडी श्रवचे घातलीत, आता 3 वर्ष बाकी आहे. हे एक झालं तर मी फक्त 2 वर्ष राहतील. तर मस्त अशी तयारी करणार आहे, छानसं बोरन्हाण करणार आहे. तुम्ही कधी करताय ते पण कमेंट करून सांगा. चला, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं एवढं. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स. त्याआधी श्रवचं काय चालू आहे ते दाखवते तुम्हाला, ते बघून नंतर व्हिडिओला स्टॉप करते. हे टॉप घातला, उलटा घातला, उलटा घातला. आणि हे तुम्हाला दाखवण्यामध्ये एवढा सगळा पसारा होऊन गेलाय, जो व्यवस्थित लावला होता तो. आता तो परत एकदा व्यवस्थित ठेवून द्यावा लागल. चल बाय कर. इकडं बघ, इकडं बघून कर. श्रव बाय.